काय बोलता? कांदा 3 भाकरी खाल्ल्या म्हणे लवाड पण करते. भाकर झालीच नाही. मेडीसी व्हिडिओ बनवणं बघताय वाटतं. तांदूळाची पोळी. हं. हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, बघूया आजचा ब्लॉग कसा होतो आणि मम्मी काय करते आणि मम्मी कशी चिरते बघूया. आजचा ब्लॉग खूप मजेदार आणि खूप भारी आणि थोडासा कॉमेडी फनी पण असणार आहे आणि थोडासा बघू समजून गेला सगळं. ए मम्मी, स्वयंपाक झालाय का? हां, हा झाला. झालंय. खूप वेळ झाला, भूक लागली म्हणून म्हटलं स्वयंपाक झाला आहे की नाही. आणि कधीचा स्वयंपाक बनवते, किती वेळापासून. हां, हा ना, बनवते ना, झाला ना. काय बनवलंय? टमाट्याची चटणी. हां, टमाट्याची चटणी. टमाट्याची चटणी. अजून काय नाही. बस एवढंच? मग काय बनवू? दुपारची भाजीच नाही आवडली मला, म्हणून मी खाल्लीच नाही जास्त. नाही वाटलं नको खाऊ. एकच पोळी खाल्ली मी. ते हा, बरं झालं. काय बरं झालं, मला भूक लागली होती खूप. हा. तर वाढ ना बाई पटकन जेवायला आता. हा. हां, मस्तपैकी भूक लागली आहे. बघूया, आज वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि हे काय बघू रे, काहीतरी कॉमेडीची व्हिडिओ बनवणं बघताय वाटतं. काय चाललं आहे काय माहिती त्यांचं. बघूया आपण बाहेर काय चालू आहे. बाहेर पाऊस पडलेला आहे खूप मस्तपैकी. वल्ल चिंब झालेलं आहे सगळं पावसाने. आता जेवण करायचं आहे, त्यानंतर बघूया आपण. पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा. पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून सारं प्रेम द्या. जर रिॲक्शन बघूया. कॉमेडी व्हिडिओ पाहू राहिले तर फेस रिॲक्शन. मम्मी, लोणचं पण दे बरं का, त्या आजींनी बनवलेलं. हां, मस्तपैकी लोणचं खायचं मस्त की. आजीने लोणचं बनवलं आहे आणि खूप भारी चव लागते. बघूया आता. बाय व्हिडिओ पाहू राहिले. ए बाई, वाढ ना बाई, आता काय काय करते तू, वाढ ना. हां, जेवायला भूक लागली मला मस्तपैकी. तर मित्रांनो, फायनली जेवण झालं आहे, बनलं आहे. सो मी काय म्हणते? बघू शकतात. हां, तांदूळाची पोळी. तांदूळाची पोळी. हं. तांदूळाची पोळी भाकरी नाही चांगली लागत लागते का पण ती? एकदम भारी लागते. हां, खाऊन पाय मस्त. बघूया आपण. असली आहे तांदूळ तांदूळाची भाकरी. भाकरी खाऊन बघूया आपण आता कशी लागते. बघू तांदूळाची भाकर कशी लागते. कधी खाल्ली नाही आहे पण खाऊन बघूया आपण आता पहिल्यांदा. ठीक लागली, चांगली लागली का? हां, भारी मस्त आहे. रोज बनवली तरी पण चालेल मम्मी, आवडेल खायला मला. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तिचे तांदूळाची पोळी. मग पोळीच बनवली तर मम्मीने, भाकर बनलीच नाही ती. भाकर झालीच नाही. ती उडदाची डाळ आहे ना त्याच्यामध्ये, बर का. उडदाची डाळ टाकलेली आहे ना, त्याच्यामुळे चिकट होऊन जातं ते पीठ. ती भाकरी नाही तापडली जात. मग पोळी लाटली, पोळी सारखी पोळी झाली ती तयार. हे माऊ काय आवाज काढते बघा बरं. आवाज काढते माऊ, काहीतरी आवाज काढते. पीठ आवाज नको करू. एक पिल्ला इकडे वाटतं कुठेतरी. पिल्ल्याला शोधते वाटतं तिचे.
ही धावून घेऊन येते काय, कुठे कुठलं काय माहिती तिचं. जाऊ दे गॉर्मेंट वगैरे यायची ती व्हिडिओ काढते म्हणून शांत बसले. ही गोष्ट खरी यार, व्हिडिओ काढताना सगळे शांत बसतात, अशी मांजर पण बसली शांत. चला मम्मी हे काय बनवलंय? थालीपीठ. थालीपीठ? हं. कसलं थालीपीठ? तांदूळाचं. अच्छा, तांदूळाचं थालीपीठ. अच्छा, आज मम्मीने अचानक आज कस काय अचानक बनवलं? पीठ दळलेलं होतं तर. हां, पीठ दळलेलं होतं तर बनवलं. जेवायला वाढलं का? हा, जर तिकडे वाढलं. देतं ना मला मस्तपैकी. काय दिलं ना? वांग्याची भाजी, तांदूळाची भाकरी. तांदूळाची भाकरी. चला या जेवायला सगळ्यांनी. पोळी. 3 भाकरी खाऊ. 3 भाकरी? काय बोलता? तांदळ 3 भाकरी खायला म्हणे लवाड पण करतो खोटाडे. 3 भाकरी 3 खा. भाकरी तरी केल्या का मी? हे काय? काय हं, आणि म्हणे 3 भाकरे म्हणे. एवढी एक भाकरी केली ती. एवढं एक वाडं थोडस खाल्लं. तो एक तर स्वयंपाकच करायला लावायचं ना, मग कशाला करायचं स्वयंपाक? खायचं नाही तर फेकायचं काम करायचं का फक्त? जेवढं पोटायला लागेल तेवढंच खाईल ना माणूस. असं एवढं नाजूक लहान पोरासारखं काय काय ना आपलं नेहमीच आहे म्हणून करायचा कंटाळा येतो, काही करू नये असं माहितीये का? अरे बाई काय करू नये म्हणजे काय? मग काय झालं आता? खाल्लं ना त्यांनी तेवढं. जास्त थोडस 2 पोळ्या जास्त खायच्या का काय? तांदूळाची तर पोळी केली तू. चला भाऊ, मला जेवण करून घ्यावं लागल. मग मग लाईट कधी येणार आहे? उद्या येणार आहे, उद्या. चार्जिंग राहू द्या. उद्या? हं. ए मग उद्याच बोलव बरं ते लाईट बिल वाल्याला बरं का. हो उद्याच बोललो बरं का. हां, बोलवायचं तर नाही बोलवायचं. शनिवारी बिनिवारी नका आता बोलू. काय काय? आता 4 दिवस नाही लाईट बीट. ए 4 वायरमन दिवस भेटत नाही. मग पाणी कसं भरणार आहे? वायर म्हणून सकाळी सकाळी बोलू त्याच्या हाताखाली. ते जाऊ दे, पण काय करायचं? शनिवारीचं काय करायचं? शनिवारी पाणी कसं काय भरणार? बनानीकडून नंबर घेऊन त्याला बोलवतो. तुमचं अजून तेच चालू आहे, नंबर घेतो काय. त्याला सांगतो पहिले लाईट चालू करून दे, मग हे काय शनिवारी काम करू. मग उद्या चालू काम तर करून घे. मी आणला 1 नंबर. हं? मी ना कंपनीतले काम करतो, चांगले पोरं भारी काम करतात. काय नाही, पवननगरात ते पोरं राहतात. आज कंपनीचं ते आम्ही काम करतो ना, ते मशीनचं बोर्ड जळालं होतं, पिन खोसतो ते. तर त्यांनी बोलवलं होतं ना, मग त्यांना म्हटलं कुठे राहता? म्हणे पवननगरात राहतो. म्हटलं आमचं घरचं काम करायचं, म्हटलं फिटिंगचं थोडंसं. मग येऊ म्हणे. मग म्हटलं नंबर द्या तुमचा, घेऊन आले नंबर. पवननगरलाच राहतात ते पोरं, चांगले पोरं, आपल्या तिकडचे पोरं आहे, गावाकडचे. सकाळी येतील का ते लोक? मग फोन केला ते येतील. 2 पोरं आहे, दोघं मुली. बोर्डामध्ये काहीतरी गडबड झाली आहे, त्यामुळे आमची लाईट गेलेली आहे. त्यामुळं आज आम्ही बिना फॅनचं झोपणार आहोत. खूप गरम होणार आहेत आणि झोप लागेल की नाही माहीत नाही. मग मम्मा झोप लागेल का आता? ना थंडीचे दिवस आहे का, उन्हाळा आहे का, पाऊस चालू आहे ना. हां, लाईटीची काय गरज आहे? लाईटीची पण गरज फॅन- नाही ना, पावसाळ्याचे दिवस आहेत ना. पण फॅनशिवाय झोप नाही लागत ना आपल्याला. लागते, नसलं तर मग काय करणार, नाविलाज असतो. मला तर बिलकुल झोप नाही लागणार यार. मग राहायचं. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळपासून नाशिकमध्ये खूप मुसळधार पाऊस चालू आहे आणि सकाळपासून पाऊस थांबणारच नाही, आता कंटिन्यू चालणार असं वाटतंय. त्यामुळं मित्रांनो आजचा हा ब्लॉग